हाय हॅलो नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर आज आहे आषाढी एकादशी, त्यामुळं सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर आज खूप दिवसांनी मी ब्लॉग करते आहे आणि आता इथून पुढं करणारच आहे, असं फिक्स आता ठरवलेलंच आहे. त्यामुळं आता एक दिवसाआड तरी ब्लॉग येतीलच माझे. तुम्ही नक्कीच सपोर्ट करा. चॅनलला नवीन असताल तर सबस्क्राईब करा. हा पिल्लू हा बघा कसा हलवतोय मध्ये मध्ये, ह्याच्यामुळंच मला व्हिडिओ जमत नाहीत काढायला. हा बघा हा मस्ती करतोय असा. तर त्यामुळं मागचा बॅकग्राऊंड तुम्ही जरा इग्नोर करा. तर आता ट्रायपॉडला लावला होता फोन, आता त्यांनी ट्रायपॉड पण घेतलेला आहे. हा बघा चालू आहे खेळण्यात तिथं. तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्कीच ट्राय करून बघा. मी तुम्हाला पुढे दाखवते आहे माझी रेसिपी. आज मी साबुदाणा वडा बनवला आहे. म्हणजे आम्हाला पण उपवासच आहे दोघांना पण, त्यामुळे मग वडे बनवले होते आणि खूप मस्त झाले होते. तुम्ही नक्कीच पहा आणि नक्कीच सपोर्ट करा. आता रोज व्हिडिओ येतीलच माझे. आणि मी कशी दिसतीये ते पण कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि ह्याची बडबड आता रोज तुम्हाला ऐकायला भेटेल पिल्लूची. ओके म्हण कवी, बाय कर त्यांना. बाय. व्हिडिओ बघा म्हणा, व्हिडिओ बघा. तर कंटिन्यू राहा. आता मी पूजा करणार होते. मी मूर्तीवरतीच ठेवत असते, मी टेबलवर इथं ठेवत नाही, कारण इथे यांना काम करायला लागतं, त्यामुळं मग अडचण होते खूप. त्यामुळं मग ठेवत नाही. आणि माझ्याकडे मंदिर वगैरे काहीच नाही आहे, फक्त ही मूर्ती आहे आणि एक कृष्ण आहे आणि लक्ष्मीचं एक डॉलर आहे. बस एवढंच आहे माझ्याकडं, बाकी काहीच नाही आहे. तर मी मूर्ती वगैरे धुवून वगैरे घेतली होती. बाकीचे कृष्ण पण धुवून घेतला होता, म्हणजे पूर्ण साफ करून घेतले दोन्ही पण. आणि नंतर मग मी दिवा लावणार होते आणि धूप लावणार होते. मी अगरबत्ती वापरत नाही जास्त, मी धूपच शक्यतो वापरते. तर मग मी दिवा लावत होते आणि पिल्लू इथं टी व्ही बघत होता, कारण मग त्याला जर टी व्ही लावून दिली नसती तर त्याने मध्ये मध्ये केलंच असतं माझ्या. तरी करतच होता, त्रास देतच होता मध्ये मध्ये तो, कारण त्याची झोपायचा पण टाईम झाला होता. त्यामुळे मग मी पटपट आवरत होते, कारण मग बाकीचं सगळं काम करून त्याला पण घ्यायला लागतं, त्याचं खायचं प्यायचं पण पाहायला लागतं. इथं मी आता पाया वगैरे पडले आणि त्यानंतर मग त्याला पण सांगितलं पाया पडायला, म्हणजे त्याला पण घेऊन आले पाया पडायला. तर पिल्लूचे हे थोडेसं म्हणजे खूप दिवसाचे आहेत हे कपडे, पण मग ठेवूनच टाकले होते. म्हटलं ठेवण्यापेक्षा घालावी तरी म्हणून घातले होते, पण छोटे झाले होते. इथं झाली होती माझी पूजा. त्यानंतर मग मी डायरेक्ट आता साबुदाणा वडा बनवायला घेणार होते, कारण खूप भूक लागलेली होती मला पण. तर इथं मी रात्री साबुदाणा भिजवला होता, त्याच्यात मी 5 बटाटे पण टाकून घेतले, म्हणजे साबुदाणा अर्धा किलो होता, त्याच्यातली मी अर्धी खिचडी बनवली होती सकाळी ह्यांच्यासाठी. यांचा पण उपवास होता, मग त्यांना कामाला जायचं होतं, त्यामुळं मग मी सकाळी त्यांना चहा आणि खिचडी बनवून दिली होती. पण मी नव्हती जास्त खाल्ली, मी 2-3 घास खाऊन बघितले कशी झाली आहे फक्त. त्यानंतर म्हणलं पूजा वगैरे करून झाल्यावरच खाईल मी वडेच, कारण मला वडे खूप खायची इच्छा झाली होती 2-3 दिवस झालं. आधीमध्ये मी बनवतच असते हे वडे वगैरे, कधी खाऊ वाटले तर. पण जास्त शक्यतो मी साबुदाणा खात नाही, कारण माझं डोकं खूप दुखतं साबुदाण्याने. त्यामुळे मग मी साबुदाणा खिचडी पण जास्त खात नाही. ह्यांना खूप आवडते, मग ह्यांनाच करून देत असते ह्यांचा उपवास वगैरे असला तर. शक्यतो आता हे पण खातच नाही आहेत, कमीच केले त्यांना पण साबुदाणा. तर मी बनवत होते मग साबुदाणा वडा. तर मी कशी बनवते हे मी तुम्हाला सांगते आहे. सोपं आहे खूप, अर्ध्या तासात माझं सगळं व्यवस्थित होतं, म्हणजे खाऊन पिऊन होतं अर्ध्या तासात. म्हणजे 20 मिनटं लागतात हे साबुदाणा वडा बनवायला. पण खिचडी म्हणजे साबुदाणा चांगला भिजलेला असायला पाहिजे, जास्त असा कच्चा वगैरे असला ना मग वडे व्यवस्थित नाही होत, म्हणजे तुटतात जास्त. तर इथं मी मीठ घालून घेतलं याच्यामध्ये आणि जिरं पण घालून घेतलं. मग जिरं घातलं, मीठ घातलं, बटाटा घातला आणि साबुदाणा होता. आता हे सगळं मिक्स करायचं होतं आणि कूट टाकला होता, शेंगदाण्याचा कूट करून घेतला होता बारीक, पण खूप पण बारीक नव्हता, म्हणजे थोडासा अर्धा कच्चा होता. हे सगळं टाकून घेतलं. त्यानंतर मग काय जण मिरच्या कट करून टाकतात, पण मी कट करून नाही टाकत, मग ते सारखं दाताखाली येतं. त्यामुळं मग मी डायरेक्ट हे वाटण करून टाकते, म्हणजे मिरच्या पूर्ण मिक्सरला बारीक करते आणि मग ह्याच्यात टाकते ठेचा म्हणा ह्याला. मग हा ठेचा मी ह्याच्यात घालून घेते चांगला. आणि हा असं केल्याने मग ते पोटात पण जातात मिरच्या. आणि जर का अशा कट करून वगैरे टाकल्या की मग त्या आपण काढतोच, म्हणजे दाताखाली वगैरे लागली की काढतोच ना,
कोण नुसती मिरची खाल्ली तर जास्तच तिखट लागेल, त्यामुळं मग मी असं बारीक करते. थोडंसं त्यात पण मीठ घालते आणि मग ते वाटण करून मग ह्याच्यात मी मिक्स करणार आहे. तर आता हे सगळं पूर्ण आपल्याला मिक्स करायचं आहे आणि त्यात मला हे मिक्स करता येणार नाही, त्यामुळं मग मी पहिलं चमच्यानेच हे केलं. कारण मग हिरव्या हिरव्या मिरच्या असतात, ह्या तिखटवाल्या मिरच्या आहेत, त्या साध्या मिरच्या नाही आहेत. तिखटवाल्या मिरच्या असल्या की मग जास्त आग होते हाताची. मग त्याच्यामुळं आणि मी 8-9 मिरच्या घेतल्यात. तर त्या मिरच्याचा कूट ह्याच्यात टाकला आणि हे चमच्यानेच मिक्स करून घेत होते, पण हे चमच्याने काही व्यवस्थित मिक्स होत नाही. मग मी हाताला पिशवी बांधली आणि त्या एक गोळा तयार करून घेतला ह्याचा आणि मग मी घेतले हे वडे बनवायला. तर हे वडे खूप सोपे आहेत, किती पटकन होतं ते तुम्ही बघताच आहेत ना. तर 1 चमचाचंच म्हणजे छोटे छोटेच वडे बनवणार होते मला आत्तापुरते. मी 4-5च बनवले, म्हणजे 4च बनवले माझ्यापुरते, कारण हे नव्हते घरात. मग त्यामुळं मग माझ्यापुरतेच एकटीपुरते बनवले मी 4. बघा किती छान, कसा पण आकार द्यायला येतो. जरा एक एक्स्ट्रा जरी बटाटा टाकला ना तुम्ही, बटाटे एक्स्ट्रा झाल्यावर काय नाही वाटत, म्हणजे काय नाही होत, शेप वगैरे व्यवस्थित येतो वड्यांचा. त्यामुळं बटाट्याचा अंदाज तुमच्या ह्याच्याने घ्या, म्हणजे साबुदाणा किती आहे आणि बटाटे किती आहेत. आता हा अर्धा किलोतला पण म्हणजे मी पावशर खिचडी सकाळी केली आणि पावशर हा आत्ताचा साबुदाणा आहे. मग त्याला मी 5 बटाटे घातलेत. आता तुम्ही तुमच्या ह्याच्याने अंदाजानुसार घ्या बटाटे पण, कारण बटाट्याचं कमी व्हायला नाही पाहिजे, जास्त झालं तर काय नाही, पण कमी नाही व्हायला पाहिजे बटाटे. तर मग मी असे वडे बनवून घेत होते आणि नेमकं माझ्या बोटाचं साल निघाले, दोन्ही पण 2-3 बोटांचं साल निघाले. ह्याची साबणाची ॲलर्जी झाली त्यामुळं मला ते नीट असे चुरून मुरून घेता येत नव्हतं, म्हणून मी चमच्याने डायरेक्ट हातावर घेत होते, तळहातावर, आणि पुश करत होते त्याला, फक्त दाबून घेत होते, बाकी काहीच नाही. खूप वेळ लागत नाही, काय नाही, 20 मिनटात जिकडच्या तिकडं रेसिपी होती. त्यामुळं मग झटपट बनवायचा असेल तर साबुदाणा वडा पण ठीकच आहे, झटपट बनतोच तो. काय फक्त आपण बाकीचे कामं करताना पण कुकर लावू शकतो. बटाटे लावायला किती वेळ लागतो, फक्त बटाटे टाकायचे, एकदा धुवून घ्यायचे आणि कुकरला लावून द्यायचं. काय तांदळासारखं नसतंच ते, सारखं 3-4 पाण्याने धुवायचे वगैरे, एकदा धुवून घेतलं तरी होते. आणि आता तर आणतानाच चांगले बटाटे आणायचे, म्हणजे असे जास्त मातीत लोळलेले वगैरे नाही आणायचे, जर स्वच्छ दिसले ना तेच घेऊन यायचे. मी पण तसंच करते, जरा काम वाचवायचं बघते, कारण पिल्लूमुळं तर दिवसभर मला कामातच दिवस जातो आहे. त्यामुळं सारखं हात पण पाण्यात राहतो आहे, त्यामुळं मग साबणाची पावडरची ॲलर्जी होते. तर इथं मग मी तेल तापायला ठेवलं होतं आणि ते तेल जास्तच कडकडीत तापलं होतं, पण एवढं पण नाही तापवायचं, बारीक म्हणजे मीडियम गॅसवरच तेल तापवून घ्यायचं. आणि वडे सोडताना गॅस मोठा करायचा, म्हणजे ते चिटकत नाहीत, पटपट असे हे होऊन तळून वरती येतात. मग पुढची साईड भाजताना आपण जरा बारीक मीडियम गॅस करणार आहोत. तर असे माझे हे साबुदाणा वडा तयार झालेला आहे आणि मी इथं खाऊन बघते आहे. एकदम भारी झाला होता साबुदाणा वडा, 1 नंबर झाला होता. म्हणजे इतक्या दिवसातनं मला आजचा साबुदाणा वडा जास्त आवडला आणि त्यात भूक पण जास्त लागली होती, त्यामुळं मला तर असं मन भरून खायची इच्छा झाली. मग मी तुम्हाला पण देत होते, तुम्ही पण खाऊन बघा, नक्की ट्राय करा. आणि हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट